आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या आमदार फंडातून बाबानगरमधील ड्रेनेज लाईन आणि रस्त्यासाठी 6.5 लाख तर हनुमान कॉलनीमधील मदाने घर ते गणेश दळवे घर या दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 7 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। या कामांचं लोकार्पण आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतंच पार पडलं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी उचगावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं प्रयत्नशील असून यापुढच्या काळातही विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत उचगाववासीय आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच तुषार पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती सुनील पवार, श्रीधर कदम, शामराव यादव, सूरज पाटील, अनुराधा वाईंगडे, माजी उपसरपंच सारिका माने, उचगाव ग्रामपंचायतीचे सदस्य दत्ता यादव, अवी मोळे, सुहास यमगर, महेश खांडेकर, कीर्ती मसुटे, महेश जाधव, चंद्रकांत वळकुंजे, अरविंद शिंदे, विनायक हावळ, अशफाक विजापुरे, युवा सेनेचे योगेश लोहार, सचिन नागटिळक, संदीप साळुंखे, विजय साळुंखे, अजित माने, दादू यादव, गणेश भोसले, संजय चौगुले, गुरु माने, दीपक रेडेकर, विनोद थोरात, हर्षवर्धन पाटील, रोहन जाधव, सचिन पोवार, पंकज गवळी, मनोहर जाधव, दगडू दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।